काय करूया आता पहिल्यांदा आपल्याला पुरण करून घ्यायचं आहे, गूळ आणखी नारळाचं एकत्र. बर, मग पॅन पॅन लागेल. लागेल छोटं. आधी काय घालूया? आधी थोडासा नारळ गॅस बारीक करा, तर लागेल नारळ. आणि हे काय, हे लगेच वितळेल का? किसायला लागेल ना. गुळाची ढेप आपण ब्रेक करून टाकू ना. तशी ठिसूळ असल्यामुळे वापरायला सोपी आहे. पुरे इतका? हो. आता हे छान खरपूस व्हायला लागलंय. याच्यात काही घालायचंय? वेलची पावडर घालायची. द्या. बघा. बस 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 बस, खूप झाली. पुढे आता हे सगळं भ्याचं बॅटर तयार करायचं. त्याच्यामध्ये केळी मॅश करून घालायची. ठीक आहे. आणि ते गार झालं की ते पण ह्या मिश्रणामध्ये घालायचं. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. हा. गॅस बंद करूया. नंदिनीजी, हे गार झालेलं सारण आपण थोडंसं बाजूला ठेवूया. चला, सारण गार झालेलं आहे. आता आपण पॅनकेकची तयारी करूया. येस. ओके, पहिल्यांदा काय करूया? आधी बॅटर करूया. बर, आधी काय करायचं मग? आधी कणिक घालूया. गव्हाचं पीठ. त्याच्यानंतर हे बेसन आहे. बारीक रवा. चवीला थोडंसं मीठ घालते. एक मला ढवळायला काय. हो, हेच हवंय ना? हो. नारळाच्या दुधामध्ये. वा, सगळं पौष्टिकम पौष्टिक. गव्हाचं पीठ काय, नारळाचं दूध काय, खोबऱ्याचं सारण काय, त्याच्यामध्ये गूळ काय. पौष्टिकता वाढते. अगदीच. मिश्र पिठांमुळे ना पौष्टिकता वाढते. कितीही नोकरी आपण बोरिंग आहे असं म्हणून जरी केली तरी नोकरीची पण आठवण येत असेल ना थोडी तुम्हाला? कारण थोडी थोडकी नाही, तुम्ही 34 वर्ष केली. मग विविध ब्रांचेस मधून काम केलं. त्याच्यामुळे मैत्रिणी जोडल्या गेल्या. बदली व्हायची का तुमची? माझी बदली व्हायची ना, पण मुंबईत. अच्छा, आता काय घालायचं याच्यात? आता एक मला डिश द्या आणि एक फोर्क द्या. बर. हे हाताने कुस्करण्यापेक्षा हे असं करायचं का? आणखीन वेळ वाचवायला सगळं मिक्सर मध्ये घातलं ना तर चांगलं एकजीव होतं. हा, ते बॅटर एकसारखं तयार होतं. येस. बरोबर. ही कृती जशी जशी पुढे जाईल तशी खात्री पटत चालली की हा पदार्थ खूप पौष्टिक आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा नक्की करायलाच पाहिजे. आता आपलं पुरण गार झालंय का? हो. आता हे काय करायचं? थोडंसं घाला याच्यामध्ये. थोडंसं. हा घ्या डाव. खरं तर तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मिक्सरला घातलं तर हे पटकनही होईल आणि एकसारखंही होईल. त्याच्यामुळे तुम्हाला जर ते जास्त करण्यासाठी सोयीचं वाटत असेल तर तुम्ही मिक्सरला घाला. आपण ड्रायफ्रुट्स ह्याच्या वरनं घालूया. हो. हा, थोडी वेलची पूड घालते. तोपर्यंत मी पॅन तापत ठेवू. हो. आता आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर टाकूया. घाला. असं बोटाने. हो. जरा मिक्स करायला मदत करतो तुम्हाला. चालेल. एकसारखं होईल छान. येस, परफेक्ट झालेलं आहे. आता थोडं पॅनला तूप लावूया. पॅन वरती आपण तूप सगळीकडे एकसारखं पसरवून घेतलंय. आता आपण ह्याच्यावरती पॅनकेक्स तयार करायला सुरुवात करूया. घ्या.
मस्त. आता याच्यावर मी ड्रायफ्रुट्स घालते. मस्त, छान. एक परफेक्ट ब्रेकफास्ट मेनू आहे. झाकण ठेवा. झाकण ठेवायचं. थोडं आपण त्याला तूप सगळीकडून लागेल अशी काळजी घेऊया. म्हणजे काय, पॅनकेक सगळीकडून छान धष्टपुष्ट होईल. आता झाकण ठेवायचं. साधारण किती वेळ लागतो पॅनकेक तयार व्हायला? 2 मिनिटं. 2 मिनिटं. बरं, त्याला दोन्ही बाजूने करून घ्यायचं दोन्ही का? बाजूने. हा, मग ही थोडीशी तुम्हाला कलाकुसर करायला लागेल. जरा काळजीपूर्वक जर हा पदार्थ तुम्ही केलात आणि सकाळी खायला मुलांना शाळेला निघण्यापूर्वी दिलात तर मुलांना दुपारपर्यंत भूक लागणार नाही, वखवख होणार नाही भुकेने, याची नक्की 100% आम्ही तुम्हाला खात्री देतो. आता एक किती वेळाने आपल्याला आलटीपलटी करायचंय? थोडासा त्याचा रंग बदलला की करायचं. त्याचा रंग बदलतोय. हो, ते घाला. वा, परत झाकण ठेवायचं? नाही, काय जरूर आता गरज नाही. छान. आपण जरा परत थोडस तूप सोडूया, म्हणजे खालची बाजू सुद्धा तुपावरती छान. वा 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 वा, सुंदरसा पॅनकेक तयार झालेला आहे. पौष्टिक आहे. पटकन लिहून घ्या. कोकोनट पॅनकेक साठी लागणारं साहित्य आणि कृती. कोकोनट पॅनकेक 2 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: वेलची केळी 3, नारळाचं दूध 1 वाटी, बेसन 2 चमचे, ओलं खोबरं 1 वाटी, गव्हाचं पीठ अर्धी वाटी, बारीक रवा 2 चमचे, बारीक चिरलेला सुकामेवा आवडीनुसार, गूळ अर्धी वाटी, तूप आवडीनुसार, वेलची पूड पाव चमचा, बेकिंग पावडर पाव चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका पॅनमध्ये ओलं खोबरं, गूळ वितळेपर्यंत परतून घ्या. नंतर त्यात वेलची पूड घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता एका बाउलमध्ये गव्हाचं पीठ, बेसन, रवा, मीठ आणि नारळाचं दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता त्यात कुस्करून घेतलेली वेलची केळी, तयार केलेलं गूळ खोबऱ्याचं मिश्रण आणि चिमूटभर वेलची पूड आणि बेकिंग पावडर घालून एकत्र करून घ्या. आता तव्यावर तूप लावून त्यावर मिश्रण पसरवून छोटे पॅनकेक तयार करून घ्या. वरून बारीक चिरलेला सुकामेवा घालून झाकण लावून शिजवून घ्या. कोकोनट पॅनकेक तयार.